लक्षवेधी क्रमांक 8 राजन नाईक. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 8. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक सन 2006-2009 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेच्या हद्दीतील मौजे आचोळे येथील एसटीपी आणि डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेल्या खासगी जागेवर विकासकाने अनुकूल इमारती उभ्या करण्याचे काम केले. सन 2009 मध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर महापालिकेतर्फे त्या बिल्डिंगला घरपट्टी, पाणीपट्टी आकारण्यात आली व इतर नागरी सुविधा देण्यात आला. अध्यक्ष महोदय, येथील नागरिकांनी आपल्या कष्टाचे, मेहनतीचे पैसे लावून तेथे घर घेतले आणि ते सुखात राहत होते. अध्यक्ष महोदय, परंतु 2022 मध्ये त्या जागा मालकाने आपल्या प्रतिनिधीतर्फे न्यायालयात धाव घेऊन माझ्या जागेवर अधिकृत बांधकाम झाल्याचे सांगितले. न्यायालयाने ह्या इमारती आरक्षित जागेवर अनधिकृतरित्या उभारल्या गेल्यामुळे तोडण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन करत महापालिकेने इमारतीवर तोडक कारवाई केली. अध्यक्ष महोदय, राजन नाईक, प्रश्न विचारा, तुमचा प्रश्न सुटेल. प्रश्न स्पेसिफिक प्रश्न आहे. प्रश्न या आदेशात रहिवासी सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने तो आदेश कायम ठेवत त्यांचे पुनर्वसन करता येईल का याची शक्यता ही तपासून पाहण्याचे सांगितले. माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की येथील लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये जसा कल्याणी डोंबिवलीमध्ये जी 65 बिल्डिंग होत्या त्या संदर्भात तो निर्णय झाला. त्या संदर्भात 3 निर्णय झाले. एक, तिथे जर अनधिकृत इमारती असतील त्या अधिकृत कशा प्रकारे केल्या जातील ह्याविषयी चर्चा झाली. ज्या बिल्डिंग अनधिकृत आहेत परंतु आरक्षित जागेवर आहेत तर तिथले आरक्षण हटवण्याच्या दृष्टीने विचार झाला. त्याचप्रमाणे ज्या बिल्डिंग तोडता येणार नाहीत, इल्लीगल पण तोडता येईल, तिथे पुनर्वसन कसं करता येईल ह्या दृष्टीने विचार झाला. त्याचप्रमाणे माझ्या नालासोपारा मतदारसंघातील हे जवळजवळ 2,500 कुटुंब आहेत, त्याचाही विचार पुनर्वसनासाठी करण्यात यावा ही एक माझी आग्रही मागणी आदरणीय मंत्री महोदयाकडे राहील. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी वसई विरार महानगरपालिकेतल्या घरांबद्दल जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलाय. एक पहिली गोष्ट अशी की त्यांनी स्वतःच सांगितलं की ही महानगरपालिका 3 जुलै 2009 ला स्थापन झाली आणि त्याच्या अगोदर सिडको असताना त्या संपूर्ण परिसरामध्ये जवळजवळ 41 इमारती त्या तिथे बांधल्या गेल्या. त्याच्यानंतर महानगरपालिका झाली, महानगरपालिकेनं पाणी जोडलं, सगळं झालं, परंतु सुप्रीम कोर्टानं स्पष्ट असे निर्देश दिले